ठीक आहे. पहिलं क्वेश्चन आहे आदितीसाठी. हाऊ डू यू प्लॅन अँड मॅनेज युअर डेली शेड्यूल विदाउट युझिंग अ मोबाईल फोन? म्हणजे तू मोबाईल फोन न यूज करता तू तुझं डेली शेड्यूल आणि तुझं डेली प्लॅन कसं बनवते किंवा काय करते तुझं मोबाईल फोन न यूज करता? तर माझं नाव आदिती कांबळे आणि मी या अकॅडमीमध्ये जेव्हा ॲडमिशन घेतलं तेव्हा मला कळालं की या अकॅडमीमध्ये मोबाईल फोन अलाउड नाही आहेत. सो स्टार्टिंगला मला खूप अनबिलिव्हेबल वाटलेलं की 18th आणि 17th एजची मुलं विदाऊट सेलफोन राहणं नावा डेज इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल थिंग. पण आम्ही ज्यावेळी या अकॅडमीत ॲडमिशन घेतलं त्यावेळेपासूनच पहिल्या दिवशीपासूनच आमच्याकडे फोन नसल्यामुळे हळूहळू आम्ही त्या थिंगबरोबर नॉर्मल होत गेलो. आमचा अभ्यासामध्ये त्यामुळे इंटरेस्ट वाढला. आम्हाला दुसरं कोणतंच डिस्ट्रॅक्शन आलं नाही. थँक्स टू प्रार्थना मॅम की आम्ही अभ्यासात खूप वाहत गेलो आणि प्रवाहाच्या दिशेने गेलो आणि त्यामुळं त्याचा आम्हाला आता बेनिफिट्स पण खूप होत आहेत. जेणेकरून आमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, आमचे हेल्थ चांगली राहिली एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज फॉर भक्ती. सो भक्तीला क्वेश्चन असा आहे की विच हॉबी ऑर न्यू स्किल हॅव यू डेव्हलप्ड आफ्टर नॉट युझिंग मोबाईल फोन? ठीक आहे. आता मोबाईल फोन नाही वापरल्यामुळं तुझ्याकडे असे कोणते स्किल्स आलेत आणि तुला असं वाटतं की बाबा चांगलं झालं मी मोबाईल फोन वापरला आणि माझ्याकडे हे स्किल्स आलेत? समजा तू मोबाईल फोन वापरलेस तर तुझ्याकडे हे स्किल्स नसते, असे कोणते स्किल्स आहेत? माझं नाव भक्ती दत्तात्रय दुर्गाडे. मी इथं आलो तेव्हा मला समजलं की तो मोबाईल अलाउड नाही, पण मी मोबाईलशी लय अट्रॅक्टेड होते. पण इथं आल्यानंतर स्टडीत इंटरेस्ट वाढल्यामुळे काय वाटलं नाही की मोबाईल नाही ते. तर आम्ही स्पोर्ट्स पण खेळतो, त्यामुळे स्पोर्ट्स खेळण्याची पण इच्छा निर्माण झाली. एखादा थोडा वेळ जरी टाईम इकडे तिकडे गेला तर असं वाटतं की यार टाईम वेस्ट व्हायला लागला, स्टडी करायचं आहे. मोबाईलची काही इंटरॅक्टच नाही. पण इथून पुढच्या लाईफमध्ये पण आम्ही जरी मोबाईलसोबत असला तरी आम्ही की मोबाईल साईडला ठेवून स्टडीवर फोकस करू शकतो. आमच्यात आता एवढी कॅपॅबिलिटी आहे की आम्ही स्टडीला बसलो की 2-3, 4-4 तास तर उठू शकत नाही, एवढी कॅपॅबिलिटी झाली. आमचं एन्व्हायरमेंट पण इथं नेचर फ्रेंडली आहे, त्यामुळे काय वाटतच नाही आम्हाला मोबाईल असो वा नसो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन श्रेयससाठी असा आहे की श्रेयस, हॉस्टेलचा असं कोणतं रूल आहे जो रूल फॉलो करून तुला असं वाटतंय की तुझ्यामध्ये डिसिप्लिन हे आलेलं आहे? खरं तर हॉस्टेल ही स्वतःच्या शरीराला डिसिप्लिन लावण्यास सर्वात चांगली जागा आहे आणि हॉस्टेलचं एक प्लस पॉईंट डिसिप्लिन लावाय विद्यार्थ्याला मदत करतं ते आहे हॉस्टेलचं टाईम टेबल. जर तुम्ही हॉस्टेलच्या टाईम टेबलमध्ये राहिला, हॉस्टेलचे रूल फॉलो केले तर तुम्हाला डिसिप्लिन लावण्यासाठी दुसरं काही करायला लागत नाही. ते आपोआप तुमच्या नेचरमध्ये आणि तुमच्या कॅरेक्टरमध्ये बिल्ड होत जातं. आणि डिसिप्लिन इज दॅट थिंग दॅट बिल्ड्स युअर नेचर, कॅरेक्टर, पर्सनॅलिटी ॲज वेल एज युअर फ्युचर. संचितासाठी असं क्वेश्चन आहे की व्हॉट ॲक्टिव्हिटीज हेल्प यू टू स्टे ऑर्गनाइज्ड थ्रू आउट द डे? म्हणजे तू असे कोणत्या ॲक्टिव्हिटीज करते जे करून तुझा पूर्ण दिवस असं तू लाईक ऑर्गनाइज्ड राहते आणि तुम्ही एक वेल प्लॅन बनवू शकता तसं? माझे नाव संचिता राजेंद्र सूर्यवंशी. मी या अकॅडमीत जॉईन झाले तेव्हा मला मोबाईल अलाउड नव्हताच, पण एवढं पण काय वाटलं नाही कारण का आम्ही इथं अभ्यासासाठी आलेलो होतो. त्यामुळे आता आमचं म्हणजे मोबाईल नसेल तरी आमच्याजवळ आम्हाला काही वाटत नाही. अदर ॲक्टिव्हिटीज तर स्टडी करतोच आम्ही. त्याचबरोबर आम्हाला कधी जर असं बॅड फील वगैरे वाटलं तर आम्ही मेडिटेशनसुद्धा करतो. त्याचबरोबर आम्ही फेस्टिवलसुद्धा सेलिब्रेशन करतो इथे. गेम्स कोणते खेळता तुम्ही? आम्ही गेम्समध्ये क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल त्याचबरोबर बॅडमिंटनसुद्धा खेळतो. ओके, नारायणीसाठी नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की व्हॉट डू यू डू व्हेन यू फील बोर ऑर स्ट्रेस्ड विदाउट हॅविंग अ मोबाईल फोन टू डिपेंड ऑन? म्हणजे आजच्या रेटमध्ये काय नारायणी, भरपूर मुलांना ना मोबाईल फोन असल्यामुळे तर थोडंही स्ट्रेस वाटलं ना ते इंस्टाग्राम ओपन करतील, ठीक आहे, युट्यूबवरती काहीतरी व्हिडिओ बघतील स्ट्रेस कमी करण्यासाठी किंवा सोशल मीडियामध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट दाखवतील. त्यांना असं वाटतं की मी सोशल मीडियामध्ये बघितलं तर आमचा स्ट्रेस कमी होतो. पण तुमच्याकडे तर मोबाईल फोनच नाही, मग तुम्ही स्टुडंट्स काय करतात तुमचा स्ट्रेस कमी करण्यासाठी? माझे नाव नारायणी मुदेश बासतकर आहे आणि या अकॅडमीमध्ये बेसिकली फोन नसल्यामुळे आपल्याला म्हणजे मला कधी-कधी जर स्ट्रेस झाला, तर मी बेसिकली माझं सिंगिंग लाईफ चांगला आहे. तर मग मी असल्या गोष्टी करते की मी स्ट्रेस आला तर मी सगळ्यांसोबत गाणी म्हणते किंवा स्पोर्ट्स खेळते आणि ॲज आय एम अ स्पोर्ट्स पर्सन ऑल्सो की मी सगळे स्पोर्ट्स म्हणजे कुठलं पण स्पोर्ट्स मला द्या मी ते खेळू शकते आणि ते खेळल्यामुळे मला स्ट्रेस रिलीफ होतं आणि इतर म्हणजे समजा बाहेर असला आपण तर मग मोबाईल बघतोय, मग ते टाईम कधी जातं ते कळतच नाही. आता मी पण पहिले मीन्स 10th होते किंवा बरेच आम्हाला सुट्टी पण देतात. मग त्या सुट्टीमध्ये पण मी मोबाईल फार बघते आणि मी जेव्हा रील्स स्क्रोल करते कधी 15 मिनिटं 1 तास होते ते कळतच नाही. सो इथं असल्यामुळं मला अभ्यासाला एवढा वेळ देता येत आहे की मी नीट देणार आहे आता. तर बायोलॉजी हा माझा फेवरेट सब्जेक्ट आहे. तर मी
जास्तीत जास्त वेळ देऊ शकते, फिजिक्स केमिस्ट्रीला जास्त वेळ देऊ शकते. आणि स्ट्रेस आलं तर दॅट्स मीन हे आहे की तुम्ही हॅपी राहा, की गाणं म्हणा, स्पोर्ट्स खेळा, दॅट्स इट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज टू सार्थक. सार्थक, तुझ्यासाठी क्वेश्चन असा आहे की हॅव यू नोटिस्ड एन इम्प्रुव्हमेंट्स इन स्लीप, कॉन्सन्ट्रेशन और मूड ड्युरिंग नो मोबाईल युसेज? आता तू मोबाईल वापरत नाही, तर तू मोबाईल न वापरल्यामुळे तुला वाटतंय का की बाबा माझं कॉन्सन्ट्रेशन, स्लीप याच्यामध्ये काही इम्प्रुव्हमेंट झालंय की काय म्हणून? मोबाईल न वापरण्याचे भरपूर फायदे आहेत. पहिले तर मोबाईल न वापरल्याने आपण बाकीच्या गोष्टींपासून लांब राहू शकतो. म्हणजे एक डिस्ट्रॅक्शन एक असते, म्हणजे ह्या वयात तर डिस्ट्रॅक्शन असते. डिस्ट्रॅक्शनपासून आपण लांब राहतो, तो एक प्लस पॉईंट आहे. त्याचबरोबर माझ्या स्लिपिंगमध्ये जर मी मोबाईल वापरत असतो, जर घरी असतो तर आता माझं मला माहिती आहे, जर घरी असतो तर मी खूप मोबाईल यूज केला असता आणि माझ्या स्लिपिंग वगैरे याच्यावर सगळी झालं आणि याचा इम्पॅक्ट माझ्या स्टडीवरती झाला असता. तर इथलं टाईम टेबल असं आहे की स्लीप, मूड आणि माझा मोबाईल न वापरण्याचे फायदे ह्या सगळ्यांना एकत्रित करून माझ्या स्टडीवर जो इम्पॅक्ट पडतो तो कायम चांगलाच पडणार. सो थँक्स टू GPP.